ह्याच्या पायात तर कधी गावत नाही सचिन साप. आताच असतं ना ते. बाहेर येते चांगलाच. तिथंच लाव. ते इकडं पण असू शकतं, इकडं पण देईल. कारण तिथंच मागा तिथंच निघालो, आलं तिथंच निघालं, आज तिथंच निघालं. एवढं याच्यात पुढं पण निघू शकतो, तुम्ही आतून लक्ष ठेवा लागतं. हे दात्या घ्या ना ते पाणी येते का बघा. प्रवास आला की तिकडं मी पळत. समजा गावाने जरा सरकावले साहित्य. गव्हाणीचा काय संबंध नाही. काय संबंध? येतो येतो. कुठे थांबा, हलू नका तुम्ही, तिकडे जा. थांबा, धक्का नका करू. तिकडे हलवा, तिकडे हलवा. पायपी पिशा आता तिकडे हलवा. मग ओढत होतं तशी ओढा ना. वडा ना तुम्ही, पाईप वडा. नागच बरं का? हा, नागच आहे. काल म्हटलं फणी उभारली ना त्यांनी, त्याच थोडं सांगितलं. त्यांना बोलवा ना. थांबा, हळूहळू. वरच्या बाजूला आहे बोलतो. तिकडून हलवाय पाहिजे का? तिकडून हलवा जरा. नाही तेच नाही, ओढायचं सगळं. निघाला इकडे. हाय हाय, तुम्ही हे ओढा तिकडे उभं राहून. हॅलो हॅलो, त्याला नंतर फोन कर. ऐक ना तू, कंस वाढायचं हे ओढा नाही इथलं सगळं. काही तुम्ही राहू, त्याला ओढू द्या. तुम्ही इकडं. कारण 10 मिनिट असते ना, 10 मिनिट एवढा टाइम निघून गेले. 10 मिनिट नाही तर म्हणलं ना आधी मी सकाळी पाहिलं ना, नाग असं हळूच हळूच हात नका घाल डायरेक्ट. माग जायचं नाही. ते सगळं वाढवत लागलं. हळू कुठं मोडू दे, नाही काय तिथं खराब आहे. इथे बरं का, पुढं इथे कुठे. हा, थांबा जाई, हळूहळू. हो, वडा दादा तुम्ही. ते दुसकट काढा बरं. शेजन वडा. हळूच हळूच तिथून हळूच. हळूच वडा फक्त, कारण त्याला जर धक्का लागला ना मग काय खरं नाही. धक्का नाही लागला म्हणून तर मग मी खऱ्या बाजूला घेतलं, कारण खऱ्यांचा धक्का लागला ना त्याला. काढून घे. ही काढा ना. हा, तिथंच निघलो होतं. निघाल्या पकड्या साखरा. तुम्ही फक्त काढ. ते घ्या म्हणून. यांनी काढा, यांनी फाकून मारायचं. कुठं गेला कडे? ते पुट असतं तर बरोबर वाढलं असतं ना.
पाईपच आहे ती वर उचलायला लागणार आहे पाईप पशीच आहे ती खाली घ्या बरं. गेला का मागे जिन गेला पाईप काढून पूर्ण पाईप घ्या बरं. ती पाईप पाकुजली आहे खटाखट मूर्ती ठीक आहे हे रस्ते पण काढावं लागेल किती हां ते सगळं वाढावं लागेल तुम्ही व्हिडिओ इन्स्टॉल पोस्ट करता ना नाही यूट्यूबला इकडे नका उचकू ते रस्ते काढा. इकडे 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 नाही उचकू दे त्यांना ते भीती जाईल ते माग सरलाय 100% हे काढायचं हे काढायचं घे ओढून सगळं पटकी तिकडे नका ओढ भाऊ इकडचं ओढा की हे वाढा तिथं जपून बघा तिथं पण राहायचं. नागच आहे ना मोठा फाना काढलाय चला त्याला सावलीला घ्यायला जागा नाही घ्या ना थोडी घ्या. इथंच थांब इथे इथे बोला गुलेवाडीमध्ये मोठा आवाज गुलेवाडीमध्ये शेवटचं टॉक आहे आपलं गुलेवाडी जागा हातीपात सगळं खोदलं तिथलं मग काय सांगायचं थोड़ी देर पहले हमें अमोल अगलावे उनकी बस्ती से फोन आया था गुलेवाड़ी का एरिया है कल भी उन्होंने फ़ोन किया था कि उनके घर के प्रीमाइसेस में एक उन्होंने सांप देखा था उसका फन भी उन्होंने देखा था और आप देख रहे हो यहाँ बहुत सारा जो हिस्सा है ज़मीन का वहाँ में खुदाई करके थोड़ा सा पानी छोड़ा था और पानी छोड़ने के बाद आप देख सकते हैं यहाँ बिल में जो सांप था ये इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है जहरीला सांप है और इसका जो जन्म होता है वो नोटॉक्सिक होता है और कल से एक ही जगह पे ही रुका हुआ था शायद अपना प्रे उसने निगल लिया होगा और प्रे पचाने के लिए या हजम करने के लिए यहाँ पे वो रुका हुआ था आप देख सकते हैं इसका पेट का हिस्सा और ये जो इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है ये थोड़ा सा गुस्सेल सांप होता है और गुस्सेल होने की वजह से कभी कभी वो गुस्सेल होने की वजह से हम पे वो अटैक भी कर सकता है आप देख सकते हैं कि किस तरह वो सामने आकर अटैक करने की कोशिश करता है इसे इंडियन स्पेक्ट्रल कोबरा या नाग इस नाम से जाना जाता है यहाँ से इसे हम सेफ्टी रिसीव करेंगे उसके बाद इसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे लेकिन कोई भी वीडियो देखकर सांप पकड़ने की चेष्टा ना करें आप देख सकते हैं यहाँ कि ये जो इंडियन स्पेक्ट्रल कोबरा है इसे रिसीव करने तो अपना हिस्सिंग साउंड देता है और हर एक का मानना होता है कि हर स्पेक्ट्रल कोबरा के पीछे स्पेक्टिकल मार्क होता है लेकिन ऐसा नहीं है
कुछ सांपों के पीछे स्पेक्टर मार्क न होने की वजह से लोगों का थोड़ा सा कंफ्यूज होते हैं लोग कि ये नाग है या धामन है, लेकिन ज़रूरी नहीं कि हर के पीछे वो स्पेक्टर मार्क हो। कुछ सांपों के ऊपर वो उनका जो फॉर्म होता है उसकी वजह से कुछ सांपों के पीछे स्पेक्टर मार्क नहीं होता है। आप देख सकते हैं यहाँ इसकी जो आदत होती है कि ज़मीन पे जैसे उसे कुछ डर लगेगा, इनसिक्योर फील होगा, वो अपना फन उठा देगा और हिसिंग साउंड देगा। आप देख सकते हैं यहाँ जितनी भी स्पेक्टर कॉर्वा की लंबाई होती है वो थोड़ा सा पूंछ वाला हिस्सा नीचे रखकर वो बाकी हिस्सा उठा दे सकता है, इसलिए रेस्क्यू करते वक्त हमें सावधान रहना पड़ता है। या हम एक किट का इस्तेमाल करेंगे ताकि उसे सेफली यहाँ से रेस्क्यू कर सके और रेस्क्यू करने के बाद उसके नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे। आप देख सकते हैं यहाँ एक कॉटन बैग है और एक किट है जिसकी वजह से उसे डर नहीं लगता है और जैसे उसे आभास होता है कि वो उसका बिल है, या हम इस किट का इस्तेमाल करके उसे यहाँ से सेफली रेस्क्यू करेंगे। माझं नाव अमित जालिंदर आगलाय, मी राहणार घोलेवाडी। आमच्या इथे गोट्यामध्ये कालचे धरून नाग निघाला होता, ते मी कालचे धरून सरांना फोन केला तर सर काय काल अवेलेबल नाही झाली। आज ते सकाळी आले आणि सुरक्षितपणे त्यांनी नागाला पकडलेला आहे, त्याला काही कोणत्या प्रकारची इजा झालेली नाही। थैंक यू। अमित जालिंदर आगलावे गुलेवाड़ी, इनके घर के पास जो हमें नाग मिला था, इस नाग को हम यहाँ रिलीज कर देंगे।